आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्ध असणाऱ्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये जहाजावरती कार्यरत असलेली राहुरीची तरुणी तेजस्विनी अक्षय खैरे गेल्या 3 महिन्यांपासून युद्ध संकटामध्ये अडकलेली होती. युद्धजन्य परिस्थिती, समुद्रामधील वाढलेला तणाव आणि सततची भीती यामुळे खैरे कुटुंबियांमध्ये तेजस्विनीबाबतची काळजी वाढली होती. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खोमेनी हे मारले गेले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकन तळावरती हल्ले करत महत्त्वाच्या हॉर्मुझची समुद्रधुनी हा व्यापारी जलमार्ग ठेवला. CMA CGM मॅनस ही फ्रान्सच्या CMA CGM या आंतरराष्ट्रीय कंपनीची मालवाहू कंटेनरशिप आहे, जी भारताच्या ध्वजाखाली प्रवास करते. 28 फेब्रुवारीच्या माहितीनुसार हे जहाज संयुक्त अरब अमिरातीच्या खलिका बंदरातून निघून अमेरिकेमधील ऑरेंज या बंदराच्या दिशेनं प्रवास करत होतं. अवघ्या काहीच मिनिटाचा प्रवास बाकी असताना अमेरिका आणि इराण युद्धामुळे जलमार्ग रोखून ठेवण्यात आले होते. जहाजावरील युद्धाच्या काळामध्ये हॉर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये अडकल्यामुळे भीषण अनुभव सांगताना अंगावरती शहारे येत होते. सातत्यानं क्षेपणास्त्र हल्ले तसेच ड्रोन हल्ल्याचा धोका वाढत होता. त्यामुळे जहाजावरील लाईट बंद ठेवून तसेच टँकर बंद करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता. इराणी क्षेपणास्त्रांचा जहाजावरील हल्ला डोळ्याच्या समोर घडतानाच थरारक असा अनुभव येत होता. डोळ्याच्या समोर युद्धाची धग, मनामध्ये सतत भीती. अशा परिस्थितीमध्ये तेजस्विनी खैरे हिनं धैर्य ठेवल्यानं तिला सुखरूप घरी आणलंय. सर्वांचे प्रयत्न आणि तिच्या धैर्यामुळे मायदेशी सुखरूप पाऊल ठेवल्यानंतर खैरे कुटुंबीय आणि मित्र आप्तेष्ट यांच्याकडनं प्रचंड असा आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात आलं. या संकटामधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी भारतीय नौदल, डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग आणि व्यवस्थापन कंपन्यांचे देखील आभार मानले. कित्येक आठवडे समुद्रामध्ये अत्यंत तणावाच्या खाली घालवल्यानंतर जेव्हा तेजस्विनी आपल्या कुटुंबियांना भेटली तेव्हा तो क्षण अत्यंत भावनिक होता. युद्धजन्य परिस्थिती आणि भयानक संकटामधनं सुखरूप बाहेर पडून आल्यानंतर दुसरा जन्म तिला मिळालाय म्हणून कुटुंबियांनी आनंद व्यक्त करत सुटकेचा निश्वास सोडलाय. परिसरामध्ये देखील ती सुखरूप घरी आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे. कठीण परिस्थितीमध्ये तेजस्विनी हिनं धैर्य आणि संयम राखत स्वतःची जबाबदारी पार पाडली. तिच्या या संघर्षमय प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य आणि विश्वास कायम ठेवला तर त्यामधनं मार्ग नक्कीच निघतो, असा संदेश तिच्या अनुभवामधनं समोर आलाय. माझे नाव तेजस्वी अक्षय खैरे. मी मर्चंट नेव्हीमध्ये गेल्या 3 वर्षापासून जॉब करत आहे. मी 12 नोव्हेंबर 2025 साली CMA CGM मानस या कंपनीमध्ये जॉईन केले असताना माझी शिप ही इराण ते नावाशेवर रन करत होती. 2 वॉयेज मी कंप्लीट केले त्या शिपचे. 3रा वॉयेज कंप्लीट करत असताना रिटर्न येताना अमेरिका आणि इराणच्या युद्धामध्ये मी हॉर्मुझमध्ये अडकले. तिथे अडकलेले असताना खूप काही संकटे आम्ही बघितली, जसे की आमच्या साईडच्या शिपवरती ड्रोन अटॅक्स झाले. परत आम्हाला फायटर जेटचे आवाज यायचे.
आणि खूप सारे अलर्ट यायचे फोनवर कंटिन्युअसली की तुम्ही सेफ राहा. हे सर्व असताना आमचा फ्लॅग हा इंडियन फ्लॅगमध्ये रजिस्टर असल्यामुळे आमच्यावर डायरेक्टली इराणने हल्ला केलेला नाहीये. त्यामुळे मी भारत सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानते की मी माझ्या मायदेशी सुखरूप परतले. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.